त्र्यंबकेश्वर शहरातील सुशिक्षित, तडफदार आणि समाजाभिमुख कार्यकर्ता वेदांग फडके हे येत्या त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात कार्यरत असणाऱ्या फडके यांनी आपला राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरू केला होता। मात्र काही कारणांमुळे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्र्यंबक तालुका मंडळ पदावरून काम करत पक्ष संघटनेत आपली ठोस ओळख निर्माण केली आहे। सामाजिक जाण आणि नागरिकांच्या प्रश्नांबाबत सतत सक्रिय असलेले वेदांग फडके यांनी आतापर्यंत गोरगरीब, दीनदलित, शोषित वर्गासाठी अनेक कामे केली आहेत। नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित विषयांचा पाठपुरावा करून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे। वेदांग फडके यांच्याकडे नगर परिषदेच्या विकासाबाबत एक स्पष्ट व्हिजन आणि दूरदृष्टी आहे। त्यांच्या मते आधुनिक, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त त्र्यंबकेश्वर घडवणे हे त्यांचे ध्येय आहे। पुढील 5 वर्षात त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा चेहरा मोहरा कसा बदलणार, कोणते प्राधान्यक्रम ठेवणार, हे तरुण नेते आणि त्यांच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी क्षण कोणते, या सर्व गोष्टींबाबतची रोखठोक मुलाखत नक्की बघा। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात। त्याबरोबरच इच्छुकांची भाऊगर्दी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये एक तरुण चेहरा समाजकारणात, राजकारणात कार्यरत असताना त्या तरुण चेहऱ्याला कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, याच भावनेतून प्रभाग क्रमांक 10 मधून वेदांग फडके यांनी आपली इच्छुक उमेदवारी म्हणून जाहीर केलेली आहे। संपूर्ण या ठिकाणच्या मतदारांचा त्यांना वाढता प्रतिसाद आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत, त्यांची रोखठोक मुलाखत या निमित्ताने घेणार आहोत। वेदांग दादा, पहिले आपली पार्श्वभूमी सांगा। प्राथमिक शिक्षण कुठे झालं, बालपण कुठे गेलं, माध्यमिक, आणि काय नेमकं तुम्ही कुठल्या विषयात पदवीधर आहात, काय शिक्षण झालं तुमचं? नमस्कार, मी वेदांग फडके। सध्या माझी वर्तमान राजकीय कारकिर्दी पाहायला गेलं तर मी भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर मंडल या पदावरती कार्यरत असून माझं सांगायचं म्हणाल तर दादा, माझं जे शैक्षणिक हे झालेलं आहे तर मी आता मी ग्रॅज्युएट झालेलो आहे। एक उच्च विचारधारा अशी माझ्याकडे आहे। आणि तुम्ही जर याचं म्हणाल तर मी इथला त्र्यंबकचा स्थानिक रहिवासी असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये माझी उमेदवारीची तयारी आहे। तर मी गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत आलो। इथे स्थानिकांचे प्रश्न असो, मतदारांचे प्रश्न असो, प्रामुख्याने इथे जो युवा वर्ग आहे, तर जे माझं नगरपालिकेसाठी जे विजन असणार आहे तर एक प्रगतशील त्र्यंबकेश्वर, विकासशील त्र्यंबकेश्वर। आपण बघू की येत्या 2027मध्ये जसं ही कुंभमेळा प्रभू त्र्यंबकराजाची पावनभूमी आहे, साधू संतांचा इथे सहवास असतो। चारही ठिकाणी इथे आपल्याकडे ब्रह्मगिरी असेल, नीलपर्वत असेल, तर हे आपल्या ब्रह्मगिरीच्या कुशीत असं वसलेलं आपलं त्र्यंबकेश्वर छोटंसं असं गाव। तर भाविकांच्या अनेक समस्या असतील, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे काही विविध कार्यक्रम असतील, तर ते लोकांपर्यंत आपण कसे पब्लिश करतो हे सगळ्यात पहिले माझं धोरण आहे। तर गेल्या 10 वर्षापासून माझा मतदारसंघात काम करायचा अनुभव आहे। माझ्या मागे एक विचारधारा आहे। जनतेतील वॉर्डातले लोक, वॉर्डातली जनता, वॉर्डात काय काय समस्या वाटतात आज तुम्हाला? आज वॉर्डात समस्या म्हणजे असं की आपण बघू शकतो की ज्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे पाण्याचं मुख्य स्रोत आहे त्र्यंबकेश्वर, इथे सगळ्यात मोठी समस्या आहे ती नागरिकांना येणारं ते पिण्याचं पाणी। तर सगळ्यात पहिले माझं जे उद्दिष्ट असणार आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत गेल्यानंतर की आपल्या नागरिकांना 24/7 पाणी कमी दरात कसं अवेलेबल होईल याची मी सगळ्यात पहिले तिथे गेल्यावर हा प्रयत्न करणार। दुसरा प्रयत्न म्हणजे असा असणार आहे की जो काही प्रशासकीय राजवटीत जो काही घरांच्या बाबतीत हे झालेला, आता इथे जर तसं त्र्यंबकेश्वर जर म्हटलं तर इथे फक्त उत्पन्नाचं एकमेव साधन म्हणजे इथे बराचसा ब्राह्मण समाज आहे। त्यांची उपजीविका होणारी नारायण नागबली, कालसर्पत्री, पिंडी श्राद्ध असं आहे। हे आमचं आता आपण जिथे बाईटला बसलेलं आहे आमचं परशुराम मंदिर आहे, तर हे घैसास गुरुजींच्या माध्यमातून इथे वेदपाठ शाळेचं पण हे निर्मित म्हणजे इथनं विद्यार्थी घडवले जातात। तर असे अनेक नागरिकांचे प्रश्न असतील, जसं मी जर तुम्हाला मग अशी सांगितलं की प्रामुख्याने इथे सगळं जास्त करून त्र्यंबकेश्वर हा आदिवासी भौगोलिक भाग असल्यामुळे, तालुका असल्यामुळे इथल्या लोकांची परिस्थिती पाहायला गेलं तर त्यांचा उदरनिर्वाह ते फक्त एकतर शेती करणं
आणि दुसरं उत्पन्नाचा स्रोत म्हणजे की ते जे मंदिराजवळ फक्त फुलाचे दुकान वगैरे लावणं, त्याच्यावर त्यांची उपजीविका भागते. तर भविष्यात जर मला जनतेने जर कधी संधी दिली तर मी सर्वप्रथम आपल्या त्र्यंबकेश्वरला जास्तीत जास्त उद्योगधंदे कसे येतील याच्यासाठी मी प्रयत्न राहणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपला त्र्यंबकेश्वरचा जो घरांचा जो रेट आहे नगरपालिकेला जे आपण घरपट्टी भरतो तो 0.4 आहे. जो गेल्या प्रशासकीय राजवटीमध्ये किंवा माझी आजी कोणते नगरसेवक असतील त्यांच्या ह्याच्यात तो नजर चुकीने काहीतरी त्याच्यात तफावत झाली. म्हणून तर दुसरा हा प्रश्न असणार आहे की ते घरांचे रेट कसे कमी करण्यात येतील, नागरिकांना त्याचा न्याय कसा मिळेल. आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरचं नाव आपण पूर्ण भारतभर कसं गाजवू आणि उत्कृष्ट, जसं की आपल्याला 2012 साली स्वच्छ गाव हा आपल्याला केंद्राचा पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर त्या दिशेने आपल्याकडे काही वाटचाल तशी दिसत नाही. येत्या 15 वर्षामध्ये साफसफाई म्हणा, नाली सफाई म्हणा, हे पूर्णतः पेंडिंग आहे. तर याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन की आपल्याला परत एकदा त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला स्वच्छ नगर परिषद हा पुरस्कार कसा मिळेल. स्वच्छ नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक इच्छुक असतील. येस. तर भारतीय जनता पार्टीने तुम्हालाच का तिकीट द्यावं हा माझा प्रश्न. भारतीय जनता पार्टीने मलाच तिकीट द्यावं म्हणजे त्याच्या मागचे मी प्रामुख्याने कारण सांगतो की माझा या वॉर्डामध्ये जनतेप्रती असलेला संवाद, त्याच्यानंतर माझी जी काम करायची स्ट्रॅटेजी लोकांना सर्व माहिती आहे. मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलंही मी राजकारण करू इच्छित नाही. मी जसं की सांगितलं माझं पहिलं जे एम आहे ते आपला आपण म्हणतो आता मोदीजींनी जी मेड इन इंडिया संकल्पना कार्यरत केली आहे. जास्तीत जास्त आपल्या युवकांना रोजगार कसं मिळेल आणि आपल्या त्र्यंबकचं नाव भारताच्या झेंड्यावरती आटकेपार कसं जाईल हे माझे प्रयत्न असणार आहे. आणि मी एक भारतीय जनता पार्टीचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तुम्ही बघितलं असेल होऊ घातलेल्या मागील आमदारकीच्या निवडणुकीत, खासदारकीची निवडणूक असो, आपण एकनिष्ठतेने काम केलं. मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने एक युवा नेतृत्व, एक युवा चेहरा, तरुण नेतृत्व म्हणून मला चान्स द्यावा अशी भारतीय जनता पार्टी. नक्कीच गेल्या 10 वर्षापासून तुम्ही समाजकारणात, राजकारणामध्ये कार्यरत आहात. काय काय समाजकारणामध्ये आतापर्यंत कार्य केलेत तुम्ही? समाजकारणामध्ये तसं म्हणाल तर हे बघा दादा, कसं असतं प्रामुख्याने आपल्या इथे जास्त कराल तर कोणाच्या इथे जर समजा मयत झाली असेल तर तिथे मी प्रामुख्याने उपस्थित असतो. कोणाकडे लग्न कार्य असेल, कारण की या जनतेने सर्वांनी मला मुलासारखंच मानलेले. त्याप्रती जनतेविषयी असणारा माझा आदर प्रेम हेच मी माझं समाजकार्य समजतो. बाकी नागरिकांचे दुसरे काही प्रॉब्लेम असो ते मला आवर्जून हक्काने फोन करता, भाऊ आपल्या इथे लाईट नाही, वॉर्डमधले विविध समस्या सोडवणं हा सुद्धा एक समाजकारणामध्येच तो घटक मोडला जातो. तर एवढं माझा समाजकार्याचा सगळा कार्यपुरवठा आहे. आणि तुम्ही जर असं म्हणाल तर आपण त्र्यंबकेश्वरमध्ये जो आपण आदिवासी बहुभाग असेल तिकडे काही रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल, तिकडे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल, हे पण एक सामाजिक घटकातच मोडलं जातं. तर ते आपण करण्यात सक्सेसफुल झालं. त्यामुळे हे आपलं राजकारणाचं आणि समाजकारणाचं हे आपला एक भाग आहे. जर भारतीय जनता पार्टीने तुम्हाला तिकीट दिलं, तुम्ही निवडूनही आला, तर भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर तुम्ही नगरसेवक पदाच्या पहिल्या दिवशी काय कार्य कराल? सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगितलं कसं आहे, नवीन चेहरा आहे, नवीन नेतृत्व आहे. लगेच गेल्यानंतर तिथे कुठला पण प्लॅटफॉर्म रेडी नसतो. सगळ्यात पहिले गेल्यानंतर तिथला नगरपालिकेतला आढावा घेणार. तुम्हाला मी जसं सांगितलं की 2026च्या एंडिंगनंतर कुंभमेळा चालू होते, पर्वणी चालू होते. सगळ्यात पहिले आपलं जे ध्येय असणार आहे की असं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की कुंभमेळ्यामुळे कॉरिडॉर होणार आहे. तर सर्वप्रथम लोकांच्या मनातून जो काही म्हणतो आपण मिसअंडरस्टँडिंग झालेली, पुरेपूर शासनाला विश्वासात घेऊन की हे आपल्याला कारवाई थांबवता येईल का. जसं आपण बघितलं की नाशिक त्र्यंबक हायवेवरती NMRDAने अनधिकृत जी कारवाई केली, जर तसं पाहायला गेला जे साधू संत म्हणते त्यांचं म्हणणं आहे की कुंभमेळा हा 12 वर्षानंतर येतो, तर आपले कोणी गरीब लोक असतील, हातावरचे लोक असतील, तर तुम्ही ही कारवाई करायची नव्हती. त्याच माध्यमातून त्र्यंबकला जसं गंगा गोदावरी ओपन करायचा विषय असेल, हे अतिक्रमण पाडायचे विषय असतील, तर सगळ्यात पहिले निश्चितच याला मी कुठेतरी वाच्यता फोडणार
आणि मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून पुरेपूर त्यांना एकदा परत रिइस्टिमेट करून मी हे थांबवायचा प्रयत्न करणार. सगळ्यात मोठं माझं पहिले टार्गेट हे असणार आहे. जनतेला या निमित्ताने काय आव्हान कराल? जनतेला आव्हान असंच करणार आहे की एक युवा नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, तर फक्त जनतेने मला एकदा संधी द्यावी आणि मी जे शब्दात बोलू शकत नाही ते मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला कृतीत करून दाखवू शकतो. एवढं मला कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स आहे. तर जनतेला एकदा विनंती आहे की मला एकदा 10 नंबरमधनं उमेदवारीसाठी संधी द्यावी. नक्कीच वेदांग भाऊंशी आपण या ठिकाणी रोखठोक या गप्पा मारल्या. खऱ्या अर्थाने एक विजनरी नेता, दूरदृष्टी असलेला नेता, या माणसाकडे विकासाचं विजन आहे आणि नक्कीच जनतेने वेदांग फडके सारख्या तरुणाला संधी द्यावी. पक्षाने देखील या निष्ठावान कार्यकर्त्याचा विचार करावा. कॅमेरा पर्सन रामदास शीतसह मी सचिन आव्हाड, त्र्यंबकेश्वर.